पुढची बातमी. त्रिभाषा समितीचा अहवाल हा सादर करण्यात आलाय. अहवाल मंत्रिमंडळ समितीपुढे मांडून असं फडणवीसांनी सांगितलंय. तर अहवालातील शिफारसींवर चर्चा करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर कोणत्या शिफारसी स्वीकारायच्या याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल असे फडणवीसांकडून सांगण्यात आलंय. तसंच येत्या शैक्षणिक वर्षापासून शिफारसी अंमलात आणाव्यात अशी विनंती सरकारला केल्याचं समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी सांगितलं. कंटेंट मी सांगू शकणार नाही, पण मी एवढं सांगतो की आम्ही विनंती केलेली आहे की येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून पासून ते अंमलात आणण्यात यावं अशी शिफारस केलेली आहे. आणि दुसरा जो पूरक अहवाल आहे त्याच्या आधारावरती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केंद्र सरकारला प्रस्ताव देण्यात यावा अशी सूचना करण्यात आलेली आहे. आज आमच्या पुढे या समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे. आता हा जो अहवाल आहे हा अहवाल आमच्या मंत्रिमंडळापुढे आम्ही मांडू. त्यातल्या ज्या विविध शिफारसी आहेत त्या शिफारसींवर मंत्रिमंडळ चर्चा करेल आणि त्यातल्या कुठल्या शिफारसी स्वीकारायच्या आहेत, कुठल्या मॉडिफाय करायच्या आहेत या संदर्भातली जी काही निर्णय आहे ते मंत्रिमंडळ घेईल आणि त्यानंतरच आपल्याला त्या संदर्भातलं ब्रीफिंग केलं जाईल. तर सिंधुदुर्गमध्ये झेडपी आणि पंचायत समितीमध्ये राणे ब्रँडची हवा पाहायला मिळाली आहे. झेडपीच्या 50 पैकी 41 जागांवर महायुतीचा विजय झालाय. तर पंचायत समितीच्या 100 पैकी 87 जागांवर महायुती विजयी झाली आहे. भाजपला पंचायत समितीच्या 54 तर शिवसेनेला 33 जागा मिळाल्या आहेत. सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेला जनतेनं मात्र नाकारलंय. तर राणे साहेबांनी उल्लेख केला होता किंवा एक संकल्प केला होता की आमच्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे 4.5 लाखाच्या घरात आम्हाला घेऊन जायचं आहे. त्या दिशेने आता आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सत्ता केंद्राचा वापर करून जिल्ह्याच्या प्रत्येक वर्गाचा समाजाचा विकास करण्याचं ध्येय आता आम्ही ह्यापुढे करणार आहोत. रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेची एक हाती सत्ता आली आहे. 56 पैकी 40 जागा ह्या शिवसेनेनं जिंकल्या आहेत. रत्नागिरीत भाजपला 4, ठाकरेंच्या सेनेला 6, राष्ट्रवादीला 5 तर मनसेला 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे रत्नागिरी आता शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असणार आहे. रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालंय. शिंदेंच्या शिवसेनेनं स्वबळावर 26 जागा जिंकल्यात. रायगडात युतीत लढलेल्या राष्ट्रवादीला 12 तर भाजपला 6 जागा जिंकता आल्यात. रायगडात ठाकरेंच्या शिवसेनेला 3 जागा तर शेकापला मात्र भोपळा मिळालाय. दीर्घकाळ वर्चस्व गाजवणाऱ्या शेकापचं झेडपीतील अस्तित्व त्यामुळे संपुष्टात आलंय. महाड पंचायत समितीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा कायम पाहायला मिळणार आहे. 10 पैकी 9 जागांवर शिवसेनेनं दणदणीत विजय मिळवलेला आहे. विजय माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना आणि प्रचंड मेहनत जे माझ्या कुटुंबाने सगळ्यांनी घेतली त्याचा हा विजय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जनतेतले कार्यकर्ते आहोत. आता तुम्हाला माहिती आहे मी आमदार आहे, मंत्री आहे, संत्री आहे, तरी पण आम्ही कधी तोरा मिरवणार नाही. आणि मी नेहमी जमिनीवरनं चालतो हे तुम्हाला कल्पना आहे. लोक काय हवेतनं चालतात आणि जे हवेतनं चालणारे होते त्यांना परत एकदा घरी बसवलेलं आहे. आणि जे काय आम्ही जमिनीवरनं चालतोय जनतेने निवडून दिलेलं आमचं कर्तव्य आम्ही पार पाडतो आणि पुढेही पार पाडणार. अभिनंदन करतो. यश ज्यावेळेला मिळत असतं त्यावेळेला निखळपणाने एखादी गोष्टीचा स्वीकार करावा लागतो. त्याच्यामुळे भरत गोगालांनी यश मिळवलं. महेंद्र दळवींना सुद्धा यश त्यांच्या मतदारसंघामध्ये मिळालं. अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती प्रदीर्घ कालावधीच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी यश मिळवतो. जिल्हा परिषदेला अमित नाईक सारखा माझा सहकारी जवळपास 3000च्या मताधिक्याने आला. कर्जतमध्ये तर 6-0 झालं, 12-10 झालं. पंचायत समितीला एक अभूतपूर्व यश मिळालं. तर रायगड मतदारसंघात मीच डॉन आहे असं महेंद्र दळवी यांनी वक्तव्य केलंय. तसंच इतरांनाही कळलं असेल त्यांनी आत्मपरीक्षण करावं असंही महेंद्र दळवी यांनी म्हटलंय. मैं हूँ डॉन. यस. आता आज खरं सांगू का, अनेकांनी गमजा मारल्या पण आता
माझ्या मतदारसंघ किंवा रायगडच्या मैं हूँ डॉन, मीच डॉन. आता हे इतरांना पण कळलं असेल, त्याचे त्यांना आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं. तर पनवेलमध्ये भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. पनवेल जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 8 जागांवर भाजप विजयी झाली आहे. पंचायत समितीच्या 16 पैकी 15 जागांवर भाजपनं आपला झेंडा फडकवलाय. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांचा करिश्मा कायम असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे शेकापचा गड मात्र ढासळलाय. शेकाप आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसलाय. मी सांगेन की जेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षात आलो आणि माझ्यासोबत जे सिटिंग नगरसेवक आले, आज तुम्ही बघाल त्या सगळ्या सीट आम्ही निवडून आणल्या. त्यामुळे 51+9 अशा 60 सीटपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. आणि आज तुम्ही बघाल की इथे देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पण ज्या सीट पूर्वीपासून शेका पक्षाच्या होत्या, आज ते सगळे कार्यकर्ते, सगळे माजी सदस्य हे सगळे माझ्या वडिलांवर, सन्मान्य जयंत म्हात्रे साहेबांवर विश्वास टाकून सोबत आले. आणि महत्त्वाचं म्हणजे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी आणि आमदार महोदयांनी त्यांना न्याय देऊन त्यांना सीट दिल्या आणि त्या सीट आज भारतीय जनता पार्टीतून निवडून आल्या. तर पनवेलमधील विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद पाहायला मिळालाय. पनवेल मतदान केंद्राबाहेर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. भाजप कार्यकर्त्यानं यावेळी थेट पोलिसांची कॉलर पकडली. दरम्यान या प्रकाराची कल्पना नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. मला याची कल्पना नाही. मी निवडणुकीचा निकाल आपल्यासारखाच टीव्हीवरती पाहत होतो. तर माजी सरपंच निर्मला नवले यांचा पराभव झालाय. पुण्याच्या कारेगाव पंचायत समिती गणातून नवले यांचा पराभव झालाय. इंस्टाग्रामवरील व्हिडिओमुळे निर्मला नवले या चर्चेत असायच्या. मात्र आता निवडणुकीत निर्मला नवले यांचा तब्बल 193 मतांनी पराभव झालाय. ज्यांना तू बेटा म्हणालास त्यांचा मी बेटा आहे. पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवणार. सदाभाऊ खोत यांच्या मुलानं जयंत पाटील यांना शड्डू ठोकून आव्हान दिलंय. सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई आणि सागर खोत यांच्या पत्नी मोहिनी सागर खोत यांचा बागणी गटातून विजय झालाय. आणि यावेळी जल्लोष करत असताना सागर खोत यांनी जयंत पाटलांना आव्हान दिलंय. पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवलं. तर लातूरच्या पानगाव गटातून मनसेच्या सुनील नागरगोजे यांचा विजय झालाय. पानगाव गणातून मनसेच्या मोनिका सूर्यवंशी आणि श्रीदेवी गालफाडे या देखील विजयी झाल्या आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय. तिन्ही उमेदवारांची जोरदार रॅली काढत हा जल्लोष साजरा करण्यात आलाय. आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेने मिळवलेला विजय राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा मानला जातोय. जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुनील गणपतराव नागरगोजे, पंचायत समितीच्या उमेदवार श्रीदेवी प्रकाश गालफाडे व पंचायत समितीच्या दुसऱ्या उमेदवार मोनिकाताई रवी सूर्यवंशी यांचा या ठिकाणी तिन्ही उमेदवारांचा भरघोस मतांनी अशा पद्धतीने विजय झालेला आहे. एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला जनशक्ती, तर धनशक्तीचा पराभव केला आणि जनशक्तीला लोकांनी निवडून दिलेला आहे. तर तिकडे कराड पंचायत समिती निवडणुकीत अवघ्या एका मतानं शिवसेनेचे दिनेश कुंभार हे विजयी झाले आहेत. एका मताचा फरक असल्यानं भाजपकडून फेर मतमोजणीचा अर्ज देखील दाखल झाला होता. मात्र पुनर्मोजणीतही दिनेश कुंभार हे एका मतानं विजयी झाले आहेत. दिनेश कुंभार यांना 5286 मतं, तर भाजप उमेदवार तानाजी देवकर यांना 5285 मतं पडली आहेत.